हो हो हो. ही चळवळ ज्यांनी सुरू केली असे श्री विठ्ठलजी काटे यांचा आज वाढदिवस आहे. तर मी माझे अध्यक्ष डॉक्टर फुटारांना अशी विनंती करेन की एक कॅडबरी त्यांना द्यावी आणि खूपच फिरतात त्यामुळे चहाचा एक थर्मास द्यावा ज्याच्यामध्ये 3 कप आहेत, कारण तो इतरांनाही त्यांनी चहा ऑफर करावा. कॅडबरी अर्धी बायकोला द्यायला हरकत. तुम्ही अर्धी कॅडबरी दिली की बायको थर्मासभर चहा रोज देणार. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा आज वर्धापन दिन पण आहे. दरवर्षी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी येत असतो. आज मला काही नेमकी टार्गेट्स आपल्यासमोर मांडायचे आहेत. त्यामुळे आज प्रचंड घरी गर्दी आहे. तर प्रत्येकाला मी म्हटलं की बाबा मी आलोच असं म्हणून सगळ्यांना बसून इथे आलो आहे. सुरुवातीला तर वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचा उल्लेख करायचा झाला तर आत्ताच ज्यांचा सत्कार आपण केला श्री विठ्ठलजी काटे, आपल्या सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर गेले 27 वर्ष हसवणारे मकरंद टिल्लूजी, सौ सुमनताई काटे, श्री विजयजी भोसले, श्री मकरंद टिल्लू, श्री पोपटलाल शिंगवी, श्री प्रमोद ढेपे, ॲडव्होकेट रामचंद्र राऊत, असे सर्व आपल्या संस्थेशी जोडलेले सर्व पदाधिकारी आणि हास्य क्लब, नवचैतन्य हास्ययोग ही संस्था न राहता एक चळवळ होत चालली. मग बरेच जण तुमच्याशी कनेक्टेड पण नाहीत, पण तुमचं बघून तेही त्यांच्या कॉलनीमध्ये रोज सकाळी एकत्र येऊन त्यांच्या परीने हास्य योग करत असतात. तर अशी एक चळवळ झालेल्या चळवळीतले सर्व बंधू आणि भगिनींना एका बाजूने मी वारंवार ह्या सगळ्यांना म्हणत असतो की आपली संख्या 1 लाख करा. त्याच्यात काही पॉलिटिकल इंटरेस्ट नाही, कारण शेवटी मतदान होणं न होणं हा जसा प्रयत्नाचा भाग आहे तसा तो नशिबाचा भाग आहे. आणि त्यामुळे अरे हा कसा हरला, अरे हा कसा जिंकला, त्याच्याकडे त्याच्या पाकेत असतं म्हणून प्रयत्न करायचे असं नसतं. पण प्रत्येकच गोष्टीमध्ये मतं म्हणून पाहणं हे काही कल्चरचं, संस्कृतीचं उदाहरण असं मला वाटत नाही. आता 1 लाख संख्या करा म्हणजे पुणे शहरात माझी हक्काचे तुम्ही 1 लाख मतदार होतील असं खरं म्हणजे मी त्या उद्देशाने एक नाव माझं राहिलं अमृता देवगावकर, की ज्या भारतीय जनता पार्टीच्या उद्योजक आघाडीच्या अध्यक्ष आहेत, स्वतः चांगले उद्योजक आहेत आणि एक अप्रतिम, आपल्यापैकी अनेक जण जाऊन आले, अप्रतिम असं निसर्ग छाया नावाचं ज्येष्ठ नागरिकांसाठीचं रिसॉर्ट आपण डेव्हलप केलं आहे. त्याच्यात फक्त जेवणाचे पैसे द्यायचे असतात, बाकी राहण्याचे द्यायचे नाहीत. तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स बसवण्यासाठी, गाणी शिकवण्यासाठी एक इव्हेंट एजन्सी असते, त्याचे पैसे द्यायचे नाहीत. रोज संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम असतो, त्याचे पैसे द्यायचे नाहीत. कशा देत नाही. आपल्या पायाचं फूट मसाज केलं जातं, कशाचेच द्यायचे नसतं. आतापर्यंत 4000 लोक क्रॉस झाल्या. अट एकच की वय एकाचं तरी 60 क्रॉस पाहिजे. तर त्याच्या त्या प्रमुख आहेत, भुगावला हे सेंटर आहे, त्यांचा एक उल्लेख करत राहिला. तर त्या 1 लाख संख्या करण्यामध्ये माझा काही पॉलिटिकल इंटरेस्ट नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, आणि त्याच्या पुढे मग लगेचच मी कनेक्टिव्हिटी जोडतो. माझं म्हणणं एवढंच आहे की चांगल्या उपक्रमाची संख्या वाढत गेली पाहिजे, तर त्याचा उपयोग राहील आणि अनेकांना उपयोग राहील. तर पुढचं लगेच मी कनेक्शन असं करतो की असे पुणे शहरामध्ये जेवढे म्हणून नॉन पॉलिटिकल अराजकीय ग्रुप जे आहेत त्यांचं काम हे केवळ लोकांना आनंद देण्यासाठी असते. काही शुल्क लावत असाल तर ते केवळ संस्था चालवण्यासाठी, तो धंदा नाही. मग त्याच्यामध्ये श्री रविशंकर आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड ह्या शहरामध्ये आणि राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये चाललेलं इस्कॉनचं काम आहे. तर त्याच्यामध्ये दिंडोरीचे मोरे महाराज आहेत,
नरेंद्र महाराज आहेत, अशी मग विवेकानंद केंद्र आहे, रामकृष्ण मिशन आहे, अशी मोठी यादी करता येईल. या सगळ्यांचं एक चांगलं कॉर्डिनेशन व्हायला पाहिजे. मी त्याच्यात पुढाकार घ्यायला द्यायला, तर मी पॉलिटिकल वास येऊ नये म्हणून मी तुम्हाला सगळ्या रचना लावून देईन. तर असा एक ग्रुप फॉर्म करा आणि त्या ग्रुपने एकमेकाला मदत करायची. कारण प्रत्येकाचंच काम माणसाला आनंद देणार आहे. कोणी योगासनांच्या माध्यमातून करत असतं, कोणी खेळाच्या माध्यमातून करत असतं, कोणी भजनाच्या माध्यमातून, कोणी प्रवचना माध्यमातून. अशी संख्या ही पुणे शहरामध्ये 10 लाखापेक्षा कमी नाही आहे. जेव्हा एकत्र याल तेव्हा तुम्ही लक्षात येईल. पुणे शहराची लोकसंख्या ही आता 70 लाखापर्यंत गेली. त्यातली साधारणतः 20-22 लाख मुलं वजा केली तर ज्यांना आपण सज्ञान म्हणतो अशी संख्या ही 45 ते 50 लाखाच्या आसपास आहे. त्या 45 ते 50 लाखामधले 10 लाख लोक, मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोडा, रोज शाखा, रोज राष्ट्र उभारण्याची आराधना, सातत्याने समाजाला उपयोगी पडणारे उपक्रम अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोडा. त्यांचं तर किमान 1 लाखाचं, म्हणजे मी स्वयंसेवक आहे असं म्हणणाऱ्या या शहरामध्ये 1 लाखापेक्षा जास्तच आहे. तर याचं म्हणून 10 लाखाचा ग्रुप तयार होतो. त्यातून एक सज्जन शक्ती, सज्शक्तीचा एक कॉन्फिडन्स निर्माण होईल. एक कुठेतरी कोयता गँगचा हल्ला झाला, पोलीस त्यांना लगेच पकडतात, मोका लावतात, आयुष्य त्यांचं बर्बाद होतं, पण त्याच्या मोठमोठ्या बातम्या येतात. पण आजच्या हास्य क्लबच्या साधारणतः 2,000 लोक असतील, कारण या ऑडिटोरियममध्ये सारखे मला कोणाचे ना कोणाचे कार्यक्रम करायला लागतात. 2700 खुर्च्या आहेत, थोड्या रिकाम्या आहेत, तर 2,000 लोक बसले आहेत. 2,000 लोक काही तास एकत्र येतात याची बातमी नसते. कोणीतरी कोयता दाखवला त्याची बातमी असते. आणि त्या बातमीने बापरे पुढे काय चाललंय, तर त्याच्याची अरे 10 लाख लोक रोज साधना करतायत. कोणी विवेकानंद केंद्राची करतायत, कोणी रामकृष्ण मिशनची करतायत, कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत चाललोय, कोणी विश्व हिंदू परिषद काम करतोय, कोणी बजरंग दलचं काम करतोय, कोणी हास्य क्लबचं काम करतोय. याचा एक कॉन्फिडन्स येऊन आपल्याला काही झालं की निगेटिव्ह चर्चा करण्याची सवय झालेली आहे. समजा परवा माझ्या गाडीला ऍक्सिडेंट झाला, तो कोणी गेला, तर 2 तरुण होते, 3 तरुण होते, सगळ्या पिऊन तारार होत्या. लगेच आपण काय म्हणतो, कुठे चालली पिढी. पण पुणे शहरामध्ये 6 लाख कॉलेज विद्यार्थी, त्यातले 5 जण, 50 जण, 500 जण, 1000 जण, तेही होऊ नये प्रमाण, पण त्या प्रमाणाने बाकीचे 5 लाख अभ्यास करतायत, एनसीसी करतायत, एनएसएस करतायत, त्यांचे हायकिंगचे ग्रुप आहेत, खूप एन्जॉय करतायत, विदेशात जातात, आईवडिलांची सेवा करतात. अशी संख्या किती आहे? 6 लाख. स्टुडंट पॉप्युलेशन ज्याला म्हणतो की 11वी नंतरचं, हे पुणे शहरात 6 लाख. मी शिक्षण मंत्री आहे, मला माहिती आहे. आणि त्यामुळे सत्शक्तीला जो मनाला आनंद मिळाला पाहिजे तो आनंद अशा एकत्र येण्यातून मिळेल आणि एकमेकाला ऍक्टिव्हिटीसाठी आपण मदत करू शकू, अशी एक सूचना माझी आहे. दुसरी सूचना जी आहे ती हास्य क्लबच्या माध्यमातून आपण लोकांना हसायला शिकवतो. बरोबरीने हा सगळ्यांनी 10 लाख लोकांनी संदेश देण्याची आवश्यकता आहे की माणसाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. विवेकानंदाने असं म्हटलं की तुम्ही माणसाची सेवा करावं, बाकी देवपूजा नाही केली तर चालेल. त्यामुळे दिवसभर तुम्ही काय करता त्यात कोणाला ना कोणाला तरी उपयोगी पडणारी ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. आम्ही काय करतो, याच्या 40 गोष्टी सांगायचं म्हटलं तर 1 तास लागेल, जो माझा स्वभाव पण नाही. 4 सांगायच्या म्हटलं, त्याचा उल्लेख मी आता केला. निसर्ग छाया. कशातून निसर्ग छाया निर्माण झाली, तर कोल्हापूरला मी असताना माझ्या मनात असा विषय आला की बाबा वृद्धाश्रमची आवश्यकता नाही, कारण घरी उत्तम चाललेलं आहे. सून गरम चहा देते, फार कमी लोक असतात की त्यांना सून गरम चहा देते, पण सून गरम चहा देते, नातवंड वाट बघत असतात. असं असतानाही अचानक म्हातारा मात्रेला असं वाटतं की 4 दिवस आपण दोघेच, नातवंड नको, सून नको, पोरगा नको, मित्र नको, दोघेच जाऊ, असं कुठल्याही वयात वाटतंच ना. अशा वेळेला ते महाबळेश्वरला जायला लागले तर कुठेतरी पडणार, खुबा म्हणणार. जर पडल्यानंतर खुबाच का पडतो मला कळत नाही, मग तो खुबा म्हणणार, ऑपरेशन होणार, 6 महिने बेडवर राहणार. मग त्यांना जवळ महाबळेश्वर निर्माण करून देता येईल का, असं म्हणून आम्ही कोल्हापूर जवळ 20 किलोमीटर कागलला, जिथे जाऊनच प्रेरणा देवगावकर मॅडमने घेतली, 60 सूट, आपले जे हॉटेलमध्ये सूट असतात ते 60 सूटचं आम्ही एक रिसॉर्ट बनवलं आणि डिक्लेअर असं केलं की 4 दिवसाच्या वर राहायला परवानगी नाही, 5व्या दिवशी बेल बंदर वागो घरी, पण 4 दिवस तुम्हाला इथे राहायला मोफत आहे. मग मी पुण्यात आलो,
माझ्या नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही पुण्यात जाऊन लढा. अनेकांनी असा आरोप केला की बा तुम्हाला कोल्हापूरला नव्हतं का. मग माझ्या राष्ट्रीय अध्यक्षाने मला सांगितलं की मी पुण्यात आलो. मग पुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक कोल्हापूरची ऍक्टिव्हिटी इथे सुरू करायची म्हणून मला देवगावकर मॅडमना मी प्रस्ताव दिला की तुम्ही दोघे नवरा बायको एकदा माझ्या स्नेहबंधनमध्ये जाऊन या. स्नेहबंध असं नाव आहे. ते खूप खुश होऊन आले. ते म्हणाले पण त्यांना अर्धा एकर जागा मिळाली. आम्हाला इतकी जागा कुठून मिळणार. इथे अर्धा एकर जागा म्हणजे 200 कोटी रुपये. तर म्हटलं एखादी अपार्टमेंट शोधा की ज्याच्यामध्ये फ्लॅट्स मात्र अख्ख्या अपार्टमेंटचे सगळे मिळाले पाहिजे. तर त्यांनीच भुगावला एक स्कीम डेव्हलप केली होती ज्याच्यामध्ये सगळे मुंबईचे लोक आहेत की ज्यांनी डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे टाकले, घरं बंद, त्यांच्याकडेच किल्ल्या. पण ह्याने त्याला विचारलं की जर मग आम्ही तुम्हाला भाडं मिळून देतो, फार चांगलं होईल. मग 10 फ्लॅटची त्यांची अपार्टमेंट आम्ही भाड्याने घेतली. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आमचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही 10x2 एका फ्लॅटमध्ये, फ्लॅट आहेत चांगले, खूप सुंदर आहेत, त्याच्यामध्ये 2च्या पेक्षा जास्त नाही, नवरा बायको दोघांनीच राहायचं. 20 जणांची सुरुवात झाली. पहिल्या बॅचला मी आणि बायको गेले. आणि त्या पहिल्या बॅचला मी जाण्यातून इतकं सोशल मीडिया चाललं आणि जी रीग लागली आहे. म्हणजे म्हणाला काय करायचं, रोज भांडतात लोक, असं कसं 3 महिने बुकिंग बंद आहे, नवीन जागा घ्या. पण त्यांचीच एक जागा लागून होती. त्यामुळे आता आमची सगळी म्हणून क्षमता 80ची झाली. त्यातही आम्ही थोडं रिझर्व ठेवतो, 50-60च्या वर जाऊ देत नाही. असं 50-60च्या वर जाऊ देत नाही असं केल्यामुळे खूप लोकांना सामावून घेणं. रत्नागिरीहून त्यांना फोन येतात, आणखी कुठे मुंबईत म्हणून आम्हाला बुकिंग आहे. तर आता मी तूर्त ठरवलं की पुणे, कोथरूड विधानसभा आणि थोडी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुणे शहरातले कोणी येऊन राहायला लागत नाही. तर या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, किंवा अजून एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर केळेवाडी नावाच्या एका झोपडपट्टीमध्ये मानसी नावाचा आमचा प्रोजेक्ट चालतो. काय मानसी प्रोजेक्ट आहे? झोपडपट्टीमधल्या कुठल्याही घराचं उत्पन्न नवरा आणि बायको मिळून 12,000च्या वर नसतं. दरमहा 12,000. नवऱ्याला 8,000 रुपये रिक्षात मिळतात, बायकोला 4,000 रुपये घरकामं करत मिळतात. त्या 12,000 रुपयामध्ये ती घरं मोठी असतात ना, सासू सासरे पण आहेत, कुठला तरी पुतण्या शिकायला आलाय तो पण आहे, मुलं जरा जास्तच आहेत. असं मिळून संसार त्यांना 12,000 भागवता येत नाही. त्यात आपल्यासारख्याच्या घरामध्ये मुलीला जरा योगासनाला पाठवू, याची 500 रुपये बिहे भरायला त्यांना नाही. मुलींना दर 6 महिन्याने मेडिकल चेकअप केलं पाहिजे, त्याला थरो म्हणतात, नखापासून केसं भरणं, त्यांच्याकडे पैसे नाही, तर त्याचे 1300 रुपये लागतात. मुलींना दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरला पाठवलं पाहिजे, त्यांच्याकडे नाही पैसे. मुलींना दर 6 महिन्याने डेंटिस्ट कडून जाऊन दात क्लीन केले पाहिजेत, ते गळ राहतात, वास येतो, त्यांच्याकडे पैसे नाही. मग आम्ही केळेवाडीतल्या 100 मुलींसाठी प्रोजेक्ट सुरू केला, त्याचं नाव मानसी. पूर्ण 100 जणींचं मेडिकल चेकअप केलं. त्यांना फिजिशियनकडून टॉनिक्स ठरवून घेतली, त्यांना डायटिशियनकडून खाणं ठरवून घेतलं, आणि रोज संध्याकाळी 5 वाजता मोफत योगानंतर मोफत खाणं. पॉट एकच की इथे बसून खायचं, घरी नेलं की भावाला देणार. तर रोज एक अंड आणि एक रोज शेंगदाणे चिक्की असेल ती तिथे बसून खायची. अतिशय चांगले ट्रॅकसूट योगा करण्यासाठी. योगा करताना वरचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी टी शर्ट चांगला, म्हणून ऍडिशनल टी शर्ट. दर 3 महिन्यांनी ब्युटी पार्लर, दर 6 महिन्यांनी दात डेंटिस्टकडे जाऊन चेक करणं, दर महिन्याला सहल. पहिली झाली, आता 3 महिनेच झाले त्या प्रकल्पात. अख्ख्या कोथरूडमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये मुलींमध्ये माहोल निर्माण झाला की आमच्याकडे करा, आमच्याकडे करा. आता उद्या परवापासून सुतारदारामध्ये सुरू करतो. तोपर्यंत आणखीन एक वस्ती समोरून उभी राहिली. आता तुम्ही ज्यावेळेला असा प्रकल्प चालवता आणि त्याच्यातून त्या मुलींच्या चेहऱ्यावर जाणता, आता एक त्यांना मेंटॉर दिली आहे जी त्यांना बोलतं करते की भाषण कसं करायचं, हसायचं कसं, हसताना दात किती, आता हे तुम्हाला दात किती उघडायचे आणि किती झाकायचे दाखवत सांगतात की नाही माहित नाही, परंतु नॉर्मल समाजामध्ये असं तुम्ही कसंही हसण्यातून म्हणलं की वेळ लागला घ्यायला. त्यामुळे ते सगळं आम्ही तिथे त्या मेंटॉर त्यांना शिकवत आहेत. तर या 2च गोष्टी सांगतो की ज्या आपल्याला केल्या पाहिजेत. हास्य क्लब झाला, काय मिळालं, तुम्हाला आनंद मिळाला, पण तुम्हाला परमेश्वराने इतरांना आनंद द्यायला निर्माण केलाय. तर ही दुसरी सूचना. पहिली सूचना काय, सगळ्या चांगल्या काम करण्याचं कोऑर्डिनेशन करूया. दुसरी सूचना काय, तर काही ना काही हास्य क्लबच्या बरोबर सामाजिक काम सुरू करूया. तिसरी सूचना तर मी माझं बोलणं संपवेन. हास्य क्लब पुण्याला जर आपल्याला ग्रीनिश बुकमध्ये रेकॉर्ड करायचं असेल तर त्याचा सगळा जो खर्च असतो, खूप मोठा खर्च असतो, तो मी करायला तयार आहे. तयारी तुम्हाला करायला लागेल.
एक टार्गेट घोषित करायला लागतं आणि एका दिवशी एका ग्राउंडवर ग्रीनचे लोक 8 दिवस आधी येतात, त्यांना फर्स्ट मध्ये ठेवायला लागतं आणि त्यांनी एक टप्पे दिलेले असतात. त्या टप्प्यामध्ये ते खूप त्याचं निरीक्षण करत करत मग ग्रेनेजचं सर्टिफिकेट मिळतं. लाख बिल ठरवू नका, 25,000 ठरवा. 25,000 50,000 जी फिगर ठरेल ती सगळी एका मोठ्या ग्राउंडवर ते चौकोन आखून देणार, त्या चौकोनामध्ये उभं राहायला लावणार, मग तुमच्या हास्य विषयाची व्याख्या घेणार, पण त्याची मोठी अमाऊंट घेणार. ती सगळी अमाऊंट मी भरायला तयार आहे, तुम्ही कामाला लागा. पुण्याच्या हास्य क्लबला गिरणीज बुकमध्ये नेऊया. अहो तर आधीची एक स्टेप करायची असेल तर लिम्का बुक करूया, की ज्याचं एवढं कडक नसतं. मग लिम्का बुक नंतर गिरणीज बुक करूया आणि त्याच्यातून आहे बघा जमाना पब्लिसिटीचा आलेला आहे. तुमच्या हास्य क्लबला वेटेज केव्हा निर्माण होणार, तर तुम्ही लिम्का बुकमध्ये नोंदाय, तुमची गिरणीज बुकमध्ये नोंदाय. तुम्ही पण निसर्ग छाया या दिशेने वेगवेगळ्या प्रकारचे जे टप्पे असतात की ज्यातून लोकांचा अच्छा तुमचं हे आहे का सर्टिफिकेट, असं जायला पाहिजे. तसं एक शेवटचा प्रस्ताव मांडला की येत्या आणि लगेच तयार 25,000 संख्या तुमची आहे म्हणून तुम्ही दावा करता. येत्या ग्राउंडवर दाखवा 25,000, काही धाबा मारता तुम्ही. सर आम्हाला लोकांना थांबवायला लागलं 2,000च्या वरती. 25,000चा विक्रम करूया ना, करूया. चला 25,000चा विक्रम करूया, तारीख ठरवा. जगामध्ये 15,677 एसपी कॉलेजला किती 15,677चं रेकॉर्ड तोडूया आपण. 25,000 करा ना, पण बस झालं. असं रेकॉर्ड करायचं की लवकर जवळ कोणी येऊच नाही ना. 25,000 करा. एसपी कॉलेजचं ग्राउंड मिळवून देणं, त्याचं भाडं भरणं, ग्रेनेजला एंट्री फी भरायला लागते 8-10 लाख रुपये, ती भरणं सगळं मी करतो. लागा का मला, तारीख ठरवा. हा सगळ्या क्लबनी त्याची तयारी करायची. त्या दिवशी मात्र वेल ड्रेस सगळ्यांनी यायचं. अगदी नक्की. म्हणजे त्याचा ड्रेस ठरवणार असं. 25,000च्या ड्रेसची किती कॉस्ट होते जरा डॉक्टर पुटाला सांगतो. अदरवाईज सगळ्यांना काहीतरी एखादं वरचं तरी टी शर्ट टाईप 25,000 लोकांना देऊन टाकू. टी शर्ट त्याला जेवढं तुम्ही नीट नेटकं कराल ना तेवढा रेकॉर्ड मोडतो. त्यामुळे सगळे एका ड्रेसमध्ये आणा. अशी सगळी तुम्ही एक पेपर तयार करा आणि मला भेटा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. बहुधा हास्य क्लबमुळे असे मस्त दणकट राहतात, दात बीत मजबूत आहेत, हसल्यानंतर सुद्धा एक पडला असं दिसत नाहीये. त्यामुळे खूप शुभेच्छा. याचं श्रेय बायकोला जातं का तुमचं तुम्हाला जातं मला माहित नाही. ती तुमचे दात तोडत नाही. खूप शुभेच्छा. मला लगेच जायची परवानगी द्या. डॉक्टर सुद्धा किती वेळ थांबतात ते थांबू देत, पण माझ्याशी त्यांचं काही काम नाही. मी पळतो, मला घरी खूप लोक थांबले. आणि देवगावकर मॅडम 6 ऑक्टोबरला देवगावकर मॅडम आता त्या तरुण असून सुद्धा वाटतात तरी त्या तरुण असून सुद्धा ज्येष्ठांमध्ये इतक्या रमल्या की त्यांनी दांडिया सुद्धा नवरात्रीतला दांडिया सुद्धा त्यांनी अबाव 50चा ठरवलेला आहे. 50च्या 60 केलं आता हळूच 60 झालं. मला 50 वाढलं. अबाव 60चा आहे. 6 तारखेला आहे, संध्याकाळी 7 नंतर आहे. माझा नेहमी आग्रह असतो की कशाचंही शुल्क लावायचं नसतं. त्याने मला माझं न ऐकता 500 रुपये शुल्क लावलं. त्यांचं म्हणणं की 500च्या अगेन्स्ट आम्ही 1000 रुपये खर्च त्यांच्यावर करू, पण फुकट ठेवलं तर गर्दी वाढेल. पण त्यामुळे बाकी सगळं तिथे आहे. खाणं पिणं, रात्रीचे जेवण, ते सगळे ऑर्केस्ट्रा बोलवणं, सगळ्यांना जाताना प्रेझेंट, पण 500 रुपयाचं शुल्क आहे. यात एवढंच एक माझी सूचना आहे का की काही जण म्हणाले की नाही आम्ही 500 रुपये देणार नाहीत, तर ओके म्हणून घ्या तुम्ही. पैसे फार महत्वाचा मुद्दा नाही. आणि लोक 500 रुपयासाठी असतानाही नाही म्हणत नाहीत, पण तुम्ही म्हणा ना, किंवा डिक्लेअर करू नका, पण असं कोणी आलं तर त्याला घ्या. तर ते 6 तारखेला भुगावच्याच आपल्या निसर्ग छायाच्या कॅम्पसमध्ये लॉन खूप चांगला आहे, तिथे हे करणार आहात. आणि पुण्यामधल्या 1000 दांडिया जे चालतील, 1000 त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट एक वैशिष्ट्यपूर्ण दांडिया तुमचा होईल अशी मला खात्री वाटते. त्याचं इन्व्हिटेशन दिलंय. निसर्ग छायामध्ये खूप गर्दी वाढल्यामुळे त्यांनी हळू 4 दिवसाचे 2 दिवस केले. माझा आग्रह की 4 दिवस राहायला पाहिजे. त्यांचं म्हणणं की नाही 2 दिवसानंतर त्यांना अजून राहावंसं वाटणं, यात आनंद जास्त आहे. तर त्यातलंही बुकिंग कसं करायचं असतं त्याची माहिती घ्या. खूप खूप शुभेच्छा.